हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत समीकरण म्हणजेच थोडक्यात एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा पी क्यू एम एन अशी कोणतीही व्हॅल्यू फाइंड आउट करा. हे साधी सिंपल समीकरण दिलेलं असतं. तर आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील एक्झाममध्ये गणित वरचा या टॉपिकवरचे आलेले प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण टॉपिक एकदम व्यवस्थित क्लिअर होईल. तर याच्यावरचे मार्क्स तुमचे फिक्स करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघूयात प्रश्न काय आहे. जर 10p अधिक 24 बरोबर 29p अधिक 5 तर p बरोबर किती? ठीक आहे. तर आता हा प्रश्न काय आहे बघा. 10p अधिक 24 बरोबर 29p अधिक 5. ठीक आहे. आता हा 10p इथं कशाला आहे? इथं कशाचंच साईन नसतं, म्हणजे कशाचं असतं? अधिकचं साईन असतं. ठीक आहे. म्हणजे ह्या साईडला काही राहणार शिल्लक. 29p हा अधिक 10p आहे, बरोबर साईनच्या या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर काय होईल? वजा 10p होईल आणि हा अधिक 5 आहे असं इथं अधिक 5 राहील. ठीक आहे. आता पुढे बघा. 29p वजा 10p केल्यानंतर किती राहतात? 19p राहतात. आता इथं काय आहे? हा अधिक 5 आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा 5 होईल. म्हणजे मी काय केलं की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे, चल आहे, म्हणजेच p हे व्हेरिएबल आहे ते एका साईडला घेतलं आणि जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत 24 आणि 5 ह्या काय केल्या? दुसऱ्या बाजूला घेतल्या. म्हणजेच इथं काय येईल? 24 वजा 5 बरोबर 19p. आता 24 वजा 5 केल्यानंतर किती येतं? 19 बरोबर 19p. हा 19 इकडे गुणाकाराला, इकडे गेल्यानंतर कशाला जाईल? भागाकाराला जाईल. म्हणजेच कसं येईल? 19 भागिले 19 बरोबर p. म्हणजेच p बरोबर काय येईल? 1 हे उत्तर येईल तुमचं. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. हे काय फुल बेसिक वरचे क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्हाला. अजून काही वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्याकडं, ते बघूयात आपण. 260 अधिक 112 बरोबर 400 वजा x, मग x बरोबर किती? हा तर अगदी सोपा प्रश्न आहे. 260 अधिक 112 हे काय आहेत? कॉन्स्टंट टर्म्स आहेत, ते एका साईडला दिलेले आहेत. म्हणजे 260 अधिक 112 केल्यानंतर किती येतात बघा. इथं 2 7 आणि इथं 3 372 बरोबर 400 वजा x, 400 वजा x. ठीक आहे. आता इकडे बघा, x हा वजाला आहे, बरोबर साईनच्या विरुद्ध साईडला गेल्यानंतर काय होईल? अधिक x होईल. बरोबर हा 400 आहे असा घ्या. हा इथं अधिक 372 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा 372 होईल. ठीक आहे. म्हणजेच 400 वजा 372 केल्यानंतर किती येतं बघा. इथं झाले 8, इथं 2 आणि इथं 0. म्हणजेच x बरोबर किती येईल तुमचं? 28 हे तुमचं उत्तर येईल. अगदी सोप्या प्रकारचा. फक्त याच्यामध्ये बेसिक काय आहे की तुम्हाला जर बरोबर चिन्हाच्या जर उजव्या साईडला वरून डाव्या साईडला न्यायचं असेल तर अधिकचं साईन वजा होतं, वजाचं साईन अधिक होतं, भागाकार असेल तर गुणाकार होतो आणि गुणाकार असेल तर भागाकार होतो. आता पुढचा प्रश्न बघा. हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की x चा वर्ग अधिक 30 चा वर्ग बरोबर 925. ठीक आहे. तर x ची किंमत किती? आता इथं बघा, वर्ग दिलेला, डायरेक्ट x ची व्हॅल्यू काढायची नाहीये. तुम्हाला एक समीकरण पहिल्यांदा सॉल्व्ह करावं लागेल. 30 चा वर्ग किती असतो? 900 असतो. ठीक आहे. बरोबर 925. आता आपण रूल काय पाहिला होता की बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जायचं असेल तर अधिकचं साईन काय होतं? वजा होतं. x चा वर्ग आहे असा ठेवला. 925 हा अधिक 900 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा 900 होईल. म्हणजेच x चा वर्ग बरोबर 25 आला तर x बरोबर किती असेल? 5 हे तुमचं उत्तर असेल. इथं ऑप्शन मध्ये बघा तुम्हाला 25 पण दिलंय, पण आपण डायरेक्ट x चा वर्ग बरोबर 25 आलं की आपल्याला वाटतं उत्तर येते. पण नाही, तुम्हाला काय करायचं आहे की x च्या वर्गावरून x फाइंड आउट करायचा आहे आणि ते विचारलेलं आहे तुम्हाला x ची किंमत किती. ठीक आहे. पुढे बघा. आता इथं पण बघा, डायरेक्ट समीकरण सॉल्व्ह करायचं नाहीये. तुम्हाला काय दिलंय की एक कंस दिलाय, त्याच्यामध्ये वर्गमुळात x अधिक 6 आणि कंस कंप्लीट करून गुणिले 2 बरोबर 16 दिलेला आहे. ठीक आहे. आता इथं बघा, मी मगाशी काय सांगितलं होतं तुम्हाला की बरोबर चिन्हाच्या जर विरुद्ध दिशेला जायचं असेल तर गुणाकाराचा काय होतो? भागाकार होतो. म्हणजेच वर्गमुळात x अधिक 6 बरोबर 16. आता हा काय आहे? गुणिले 2 आहे, तर इकडे गेल्यानंतर काय होईल? भागिले 2 होईल. 16 भागिले 2 किती होतात? 8 होतात. म्हणजेच वर्गमुळात x अधिक 6 बरोबर 8 आला. आता इथं काय आहे? अधिक 6 आहे, अधिकचा काय होणार? वजा 6 होणार.
म्हणजेच वर्गमुळात x बरोबर किती झाले 2 झाले। आता काय करायचं, आपल्याला काय विचारलंय x विचारलंय, पण आपल्याला आलाय काय वर्गमुळात x, म्हणून हे उत्तर डायरेक्टली लिहायचं नाही। तुम्हाला काय करावं लागेल, दोन्ही साईडच्या जर बाजूंचा वर्ग केला तर वर्गमुळात x चा वर्ग किती येतो, वर्गमुळात x चा वर्ग बरोबर 2 चा वर्ग असे येणार, कारण आपण दोन्ही साईडचा काय केलेला आहे, वर्ग केलेला आहे। ठीक आहे, आता वर्गमुळात x चा वर्ग काय येणार, अर्थातच x येईल। ठीक आहे, आपण इथे लिहूयात, वर्गमुळात x चा वर्ग काय येतो, x येतो, आणि 2 चा वर्ग किती येईल, 4 येईल। म्हणजेच x बरोबर किती आली तुमची उत्तर, 4 हे उत्तर आलेले आहे। 2 हे उत्तर येणार नाही, कारण ते वर्गमुळात x ची किंमत आहे। ठीक आहे, पुढे बघा, आता इथं काय आहे, ब्रॅकेट दिलेला आहे, ब्रॅकेटला सॉल्व करायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, आता इथं बघा काय दिलेलं आहे, आपण बघूयात। 54 वजा, आता ज्यावेळेस ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट दिलेलं असतं त्यावेळेस आपण पदावलीमध्ये बघतो की सगळ्यात आतलं ब्रॅकेट तुम्हाला पहिल्यांदा सोडवायचं आहे। म्हणजे इथं बघा, आता 54 वजा आहे असं लिहा, 82 वजा ब्रॅकेट आहे 73। आता इथं फक्त काय, आतलं ब्रॅकेट सॉल्व केला, हे वजा आणि हे अधिक, अधिक गुणिले वजा केल्यानंतर काय होतो, वजा 15 होतो, वजा गुणिले वजा काय होतो, अधिक होतो, आणि हा x। ठीक आहे, म्हणजेच हा काय झाला, 37 झाला। ठीक आहे, पुढे बघा, आता इथं काय, 73 वजा 15 म्हणजेच काय होईल, 73 वजा 15, 8 आणि 5, आणि इथं काय होईल 5, 58 झाले। म्हणजेच ह्या ठिकाणी 58 येईल, इथे अधिक x, हा ब्रॅकेट आहे असा राहिला, आणि हा आहे असा बाकीचा लिहून घ्या। इथे 54 वजा बरोबर, आणि इथे 37 येईल। आता काय करायचं, सगळ्यात आतला ब्रॅकेट सॉल्व करून घ्या आधी। म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, हे वजा आहे, वजा गुणुले इथं अधिक आहे, म्हणजेच काय येईल बघा, 54 वजा हे 82 आहे असं घेतलं, वजा गुणुले अधिक येतं वजा, आणि इथं वजा गुणुले अधिक येईल वजा, आणि हे असं येईल तुम्हाला। ठीक आहे, म्हणजे 82 वजा 58 करावं लागेल। 82 वजा जर 58 केले तर किती येतात, 5 आणि 1 6 आणि 2 24 येतात। म्हणजे 54 वजा ब्रॅकेटमध्ये 24 वजा x बरोबर किती आले, 37 आले। आता हा वजा इथं आतमध्ये गेल्यानंतर कसा होईल बघा, हा 54 आहे असा। ठीक आहे, इथं काय बरोबर, 54 अधिक गुणुले वजा इथं झाले वजा, वजा गुणुले वजा इथं झाले अधिक, बरोबर 37 झाले। आता 54 वजा 24 केल्यानंतर किती येतात, 54 वजा 24 केल्यानंतर 30 येतील। ठीक आहे, ह्याच्या ठिकाणी किती आलं, 30 आलं, म्हणजे इथं काय येईल, अधिक 30 येईल। ठीक आहे, अधिक 30 जरी बरोबर चिन्हाच्या या साईडला गेलं तर काय होईल, वजा 30 होईल। ठीक आहे, म्हणजे 37 वजा 30 केल्यानंतर किती येतं, 7 येतं। म्हणजेच x बरोबर काय आलं तुमचं उत्तर, x बरोबर 7 म्हणजे 7 हे तुमचं उत्तर येईल। हा दिसताना कॉम्प्लिकेटेड दिसतो, आणि तुम्ही एकाच ठिकाणी इथं साइनचं तुमचं उत्तर घ्यायचं चुकलं, साइन चेंज करताना चुकलं तर तुमचा होल आन्सर चुकण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये साइन घेताना पहिल्यांदा चेक करायचं की वजा गुणुले वजा, ज्यावेळेस आपण वजा गुणुले वजा करतो त्यावेळेस वजा येतं, वजा गुणुले अधिक करतो त्यावेळेस वजा गुणुले वजा अधिक येतं, वजा आणि गुणुले अधिक केल्यानंतर वजा येतं, अधिक आणि वजाचा गुणाकार केल्यानंतर वजा येतो, आणि अधिक अधिकचा अर्थातच अधिक येतो। हे फक्त रूल्स लक्षात ठेवले की तुम्हाला तुमचं उत्तर अगदी अचूक फाइंड आउट करता येईल। ठीक आहे, पुढे बघा, 2 ब्रॅकेट मध्ये x वजा 3 बरोबर 3/5। आता बघा, हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे। 2 ब्रॅकेट मध्ये x वजा 3 बरोबर 3/5, इथं ब्रॅकेट मध्ये x अधिक 4। आता इथं काय आहे, 5 इथं भागाकाराला आहे, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आहे, छेदामध्ये आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, गुणाकाराला जाईल, म्हणजे तो कसा होईल, 5 गुणिले 2 ब्रॅकेट मध्ये x वजा 3 बरोबर 3 ब्रॅकेट मध्ये x अधिक 4 होईल। 5 गुणिले 2 किती होतात, 10 होतात, आणि x वजा 3 बरोबर 3x अधिक 4 ते किती होतात, 12 होतात। 10 गुणिले x किती होतात, 10x, अधिक गुणिले वजा वजा होईल, 10 गुणिले 3 केल्यानंतर होतात 30 बरोबर 3x अधिक 12 होईल। ठीक आहे, आता पुढे बघा, 10x आहे असं घ्या ह्याच साईडला, आणि हे अधिक x अधिक 3x आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, वजा 3x होईल, बरोबर 12, इथं वजा 30 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक 30 होईल, बरोबर आहे। नंतर बघा, आता इथं
10x वजा 3x केल्यानंतर किती होतं 7x होतं बरोबर. 12 अधिक 30 केल्यानंतर किती होतात 42 होतात. आता इथं 7 कशाला आहे गुणाकाराचं साइन आहे म्हणजेच x बरोबर इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकाराला जाईल. 7 सख 42 म्हणजेच x बरोबर किती येणार 6 हे तुमचं उत्तर येईल. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये फक्त बरोबर चिन्हाच्या विरुद्ध साईडला गेल्यानंतर साइन चेंज करायचं लक्षात राहिलं की तुम्हाला तुमचे अचूक उत्तर भेटून जाईल. पुढे बघा x अधिक y बरोबर 21 x वजा y बरोबर 1 तर 4x अधिक 4y बरोबर किती. आता जर प्रश्न व्यवस्थित नीट बघितला तर बघा इथं x अधिक y बरोबर 21 आहे x वजा y ह्याचा काहीच उपयोग नाहीये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. का कारण जर हे जे दिलेलं आहे x अधिक y बरोबर 21 ह्याच्या जर दोन्ही साईडला जर मी 4 न गुणलं आणि इकडं पण 4 न गुणलं तर काय येतं बघा 4x अधिक 4y बरोबर 19 गुणिले 4 किती येतात 84 आणि हेच पाहिजे आपल्याला. विचारलंय काय आपल्याला 4x अधिक 4y म्हणजे हे विचारलंय 4x अधिक 4y बरोबर किती विचारलंय म्हणजेच 84 हे तुमचं काय येईल उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 5/x अधिक 3/x बरोबर 1 असेल तर x च्या जागी पुढील पैकी कोणता अंक असेल. आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस अंश आणि छेद दिलेला असतो आणि अशा ठिकाणी अपूर्णांकाची ज्यावेळेस बेरीज करायची असते तेव्हा तुम्हाला छेद चेक करावा लागतो की छेद समान आहे की नाही. आता इथे छेद समान आहे काय आहे माहित नाही. ठीक आहे छेद कॉमन आहे तो लिहिला आणि जो अंश आहे त्याची काय केली बेरीज केली बरोबर 1. आता बघा इथे काय 5 अधिक 3 किती येतात 8 येतात आणि खालचा x आहे असा बरोबर 1. आता काय करायचं आपण की इथे x कशाला आहे भागाकाराला आहे इकडे गेल्यानंतर कशाला जाईल तो गुणाकाराला जाईल म्हणजेच 8 बरोबर 1 गुणिले x म्हणजेच x बरोबर किती येईल 8 हे तुमचं उत्तर येईल. म्हणजेच x च्या जागी पुढील पैकी कोणता अंक असेल तर दिसताना प्रॉब्लेम अवघड दिसतोय पण जसं आपल्याला कन्सेप्ट माहिती आहेत तसा जर आपण सॉल्व्ह केला तर त्याचं उत्तर तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये काढता येईल. पुढे बघा a अधिक b ब्रॅकेटचा वर्ग बरोबर किती. आता हे काय आहेत सूत्र आहेत सरळ साधी सोपी सूत्र आहेत. a अधिक b ब्रॅकेटचा वर्गाचं सूत्र काय a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. जर इथंच वजाचं साइन असतं तर काय आलं असतं a वजा b ब्रॅकेटच्या वर्गाचं सूत्र काय a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. याच्याच ठिकाणी जर घन असतं तर कसं आलं असतं बघा a चा घन अधिक b चा घन असतं तर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. किंवा इथं जर वजा असलं असतं तर काय आलं असतं इथे एक वजा येतं आणि इथे एक वजा येतं. त्याच्यामुळे तुम्ही हे सूत्र व्यवस्थित एकदा पाठ करून ठेवा. पुढे बघा 3 गुणिले m बरोबर 48 तर m बरोबर किती. अगदी साधा सोपा प्रश्न आहे. 3 गुणिले m बरोबर 48. आता इथं 3 कशाला आहे गुणाकाराला आहे इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकाराला जाईल. ठीक आहे म्हणजेच 3 एके 3 3 संग 18 म्हणजेच m बरोबर किती आला 16 आला म्हणजेच ऑप्शन 2 हे तुमचं काय असणार आहे उत्तर आहे. अगदी नजरेनं पण अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात जर तुम्हाला तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर. पुढे बघा आता हा काय आहे की ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला बेरीज वजाबाकी किंवा x ची किंमत किती हे विचारलेलं नाही तर तुम्हाला शब्दामध्ये दिलेला आहे प्रॉब्लेम की 3/4 मध्ये किती मिळवावे. 3/4 मध्ये जर x मिळवले तर उत्तर किती येतं 4/3 येतं असं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजेच 3/4 मध्ये किती मिळवलं म्हणजेच x मिळवले तर उत्तर किती येतं 4/3. आता हे 3/4 इकडे कशाला आहे अधिकला आहे इकडे गेल्यानंतर कशाला जाईल वजाला जाईल म्हणजेच 3/4 येईल. ठीक आहे. आता यांचे छेद समान करून घ्या. अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची असते की त्याचा ज्यावेळेस छेद वेगळा असतो त्यावेळेस काय करायचं त्याचा छेद समान करून घ्यायचा. छेद कसा समान करून घेतो त्यांच्या छेदाचा लसावी काढतो. इथे लसावी किती येतो 12 येतो म्हणजेच 3 ला जर 12 यायचं असेल तर 4 न गुणावं लागतो म्हणजे 4 × 16 वजा 3 गुणिले 3 9 भागिले 4 त्रिक 12. 16 वजा 9 केल्यानंतर किती येतात 7. 7/12 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 3/4 मध्ये जर 7/12 मिसळले तर तुम्हाला
4/3 एवढं उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. चार छेद 5च्या 2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज, त्याच प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजेच 4/5च्या 2/7 मध्ये ह्याचा च्या आहे, च्या म्हणजे काय, गुणाकार. त्याच्या 2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज किती येते, 3/7 येते, असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा 4 गुणिले 2 यांचा काय करावं लागेल, पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल. 4 2 8 आणि 7 5 35 अधिक हा x आहे असा बरोबर 3/7. आता 8/5 इथं अधिकला आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, वजाला जाईल. ठीक आहे. म्हणजे इथं काय जाईल, वजा 8/35 होईल. म्हणजे गुणुले 5 आणि इथं गुणुले 5 येईल. ठीक आहे. म्हणजेच किती येतं बघा, 3 5 15 छेद 35 वजा 8/35. म्हणजेच 15 मधून जर 8 वजा केले तर किती राहतात, 7 आणि भागिले 35. म्हणजेच किती येतात, 7 1 7 आणि 7 5 35. 7 1 7 7 5 35 म्हणजे 1/5. हे काय येईल, तुमचं उत्तर येईल. म्हणजेच 4/5च्या 2/7 मध्ये जर 1/5 मिसळले तर तुमची बेरीज किती येईल, 3/7 एवढी तुमची बेरीज येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचे फक्त इथं च्या वापरलाय म्हणून मला समजलं की इथं गुणाकार आहे. म्हणजे काही शब्द असे आहेत की ते लक्षात ठेवा, च्या असेल तर इथं गुणाकाराचं साइन घ्यायचं. पुढे बघा, a बरोबर 3 असेल तर a चा घन अधिक 13a चा वर्ग वजा 22a वजा 8 ची किंमत किती. आता इथं काय, फक्त जिथं a आहे तिथं फक्त 3 लिहून घ्या. इथं 13 आहे, 3 चा वर्ग वजा 22 गुणिले 3 वजा 8 म्हणजे किती येतात बघा, 3 चा घन 27 वजा 3 चा वर्ग 9 म्हणजेच 13 गुणिले 9 किती झाले, 9 त्रिक 27, 9 आणि 2 11 म्हणजे किती होतात, 117, 22 त्रिक 66 वजा 8. ठीक आहे. आता इथं बघा 117 वजा 27 केल्यानंतर किती होतात, 90 होतात. म्हणजे वजा 90 वजा 66, सॉरी इथं अधिकचं साइन आहे बघा. असं जर नजर चुकीनं एखादं जर साइन रॉंग झालं तर तुम्हाला तुमचं उत्तर फाइंड आउट करता येणार नाही. 117 अधिक 27 करावं लागेल तुम्हाला. 7 आणि 7 14, 2 3 आणि 4 आणि इथे 144 येईल. वजा 66 आणि वजा 8. 144 वजा 66 केल्यानंतर किती होतात, इथं 8 होतात. 6 आणि 7, 7 आणि 7 14, इथं 78 होतात. 78 वजा 8 केल्यानंतर तुमचं उत्तर किती येईल, 70. हे काय असणार आहे तुमचं उत्तर. म्हणजेच काय, जे समीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त जिथं a आहे तिथं फक्त तुम्हाला 3 न रिप्लेस करायचं आहे. पुढे बघा, हा पण एक शाब्दिक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला x ची किंमत किती आहे हे विचारलेलं नाही, पण इनडायरेक्टली तेच विचारलेलं आहे. x पेन्सिली m मुलांमध्ये समान वाटल्या तेव्हा प्रत्येक मुलाला y पेन्सिली मिळाल्या, या माहितीचे योग्य समीकरण कोणते. x पेन्सिली आहेत, किती मुलांमध्ये वाटल्या, m मुलांमध्ये वाटल्या. म्हणजे जर समजा 10 पेन्सिली असतील आणि 5 मुलांमध्ये वाटल्या असं सांगितलंय तर प्रत्येक मुलाला 2 पेन्सिल्या मिळतात. म्हणजेच प्रत्येक मुलाला y पेन्सिल मिळते. म्हणजेच तुमचं समीकरण काय असणार आहे, x बरोबर m गुणिले y हे तुमचं समीकरण असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे जर पहिली संख्या आणि दुसरी संख्या, ठीक आहे, एक संख्या म्हणजे पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, म्हणजे दुसरी जी लहान आहे त्याला x पकडा. दुसरीच्या तिप्पट कुठली आहे, पहिली संख्या म्हणजे एक संख्या आहे. ठीक आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास, जर ह्या दोन संख्यांची बेरीज केली तर ती किती येते, 120 येत असल्यास पहिली संख्या कोणती. म्हणजेच 3x अधिक 4x केल्यानंतर किती येतात, 4x येतात. बरोबर 120 येईल. म्हणजेच x बरोबर 120 भागिले 4, 4 त्रिक 12. म्हणजेच x बरोबर किती आलं, 30 आलं. पण तुम्हाला काय विचारले, पहिली संख्या. पहिली संख्या काय पकडली होती आपण इथं, 3x पकडली होती. म्हणजेच 3 गुणिले 30 90 ही काय असणार आहे, तुमची पहिली संख्या असणार आहे. ठीक आहे.
पुढे बघा, आता समीकरणामध्ये अशा प्रकारचाही प्रश्न आपल्याला आढळलेला आहे. भागाकार करायचा आहे, पण तो भागाकार नॉर्मल आहे का? नाही. तो भागाकार कशाचा दिलेला आहे की एक समीकरण आहे, इक्वेशन आहे, एक्सचा वर्ग अधिक 4x अधिक 4 याला जर x अधिक 2 भागलं तर तुम्हाला भागाकार आणि बाकी किती येते हे विचारलेलं आहे. आता ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, एक तर ह्याचे भाग पडतात का ते बघा, ह्याचे अवयव पडतात का बघा. जर अवयव पडत असतील तर ते सोपं जाईल. तर ह्याचे अवयव कसे पडतील, x अधिक 2 चा वर्ग पडेल आणि x अधिक 2 चा वर्ग भागिले x अधिक 2 असं जर असेल तर तुमचं उत्तर काय येईल, x अधिक 2 हा भागाकार येईल आणि बाकी किती येईल, 0. म्हणजेच ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर असेल. जर तुम्हाला समीकरणाचा भागाकार कसा करायचा याच्यावरचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू. ठीक आहे. पुढे बघा, एक्सचा वर्ग अधिक x वजा 72 या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते. तुम्हाला काय दिलेलं आहे की इथं एक समीकरण दिलेलं आहे आणि त्याचे तुम्हाला अवयव फाइंड आउट करायचे. आता अवयव कसे फाइंड आउट करतो आपण, इथं काय आहे, अधिकचं साइन आहे, एक्सचा वर्गाचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट म्हणजे किती झाले, 72 झाले, म्हणजेच 9 आणि 8 झाले. याच्यातला मोठा अंक कोणता आहे, 9, म्हणजे याला जर आपण 9 गुणिले 8 केलं तर वजा 72 येतं. पण तुम्हाला याची बेरीज किंवा वजाबाकी अधिक पाहिजे, म्हणजेच तुम्हाला कसं येईल, एक्सचा वर्ग वजा 8x अधिक 9x वजा 72, म्हणजे काय केलं की ही टर्म आहे अशी घेतली, ही पण टर्म आहे अशी घेतली, वजा 8x अधिक 9x किती होतात, x होतात. आता काय करायचं तुम्हाला की ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे ते काढा. याच्यामध्ये कॉमन काय आहे, x, राहिलं काय x वजा 8 अधिक इथं 9 कॉमन आहे, x वजा 8 म्हणजेच काय येतं, x अधिक 9 आणि x वजा 8 हे काय असणार आहे, त्याचे अवयव असणार आहे. एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला हे जर लक्षात येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण याच्यावरतीही एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. इथं ऑप्शनमध्ये आपल्याला लिहायचं चुकलेलं आहे, 2 ऑप्शन सेम झालेले आहेत. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.